चला मी आता तुम्हाला मटणाची रस्सा भाजी बनवून दाखवत आहे. तरी त्यासाठी मी 2 किलो मटण घेतलेलं आहे, फ्रेश असं एकदम चांगलं. आणि मटण 2 किलो घेतल्याच्यानंतर त्याच्यामध्ये 3 ते 4 चमचे असं मीठ टाकून घ्यायचं आहे. मीठ तुम्ही तुमचं मीठ खडे मीठ असेल तर जास्त कमी तुम्ही प्रमाण करू शकतात. आता हळद आणि मीठ लावून मटण असं साईडला ठेवून द्यायचं आहे. आणि बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर हे सर्व गॅसवरती एकदम छान परतून घ्यायचं. नंतर खोबरे आणि लसूण बारीक करून त्याच्यामध्ये टाकायचं. लसूण आणि खोबरे बारीक करून टाकल्याच्या नंतर एकदम रशी आपली म्हणजे मटणाचं सूप आहे ना, ते एकदम घट्ट चांगलं बनतं. त्यामुळं कधीही पण खोबरे आणि लसूण बारीक करून नंतर कांद्यामध्ये टाकून परतून घ्यायचं. तर आता मी मटण टाकून घेतलेलं आहे 1 तास झाल्याच्या नंतर आणि एकदम चांगलं हलवून त्याच्यामध्ये उकळलेलं पाणी टाकून घेतलेलं आहे. उकळलेलं पाणी टाकल्याच्या नंतर मग मटण पटकन शिजलं जातं. किंवा तुम्ही ताटावरती पण पाणी ठेवू शकता. आता आपलं मटण एकदम व्यवस्थित शिजलेलं आहे. आणि मी आता खरडा मटण बनवण्यासाठी खोबरे, आलं, लसूण, मिरची हे मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेतलेलं आहे. आणि गॅसवरती कढईमध्ये 2 चमचे तेल टाकून घेतलेलं आहे. मी आता खरडा मटण बनवत आहे. तर त्यासाठी आता तेलामध्ये हिरवी मिरची, आले, लसूण, थोडीशी कोथिंबीर हे बारीक करून वाटून घेतलेलं आहे एकदम चांगलं. आता ते चांगलं परतल्याच्या नंतर आपण जे मटण शिजून घेतलेलं आहे ना, ते त्याच्यामध्ये टाकून घेणार. मटण एकदम छान शिजून घ्यायचं, मग खरडा मटण एकदम चविष्ट लागतं. तुम्ही पण खरडा मटण कसं करता ते पण कमेंटमध्ये सांगा. अशा प्रकारे केल्यास एकदम आता आपलं खोबरं चांगलं परतलेलं आहे. तेल त्याला थोडंसं जास्तच टाकायचं, का तर मग त्याच्यामध्ये एकदम छान असं मसाला दुसरा काय वापरत नाहीत ना आपण. बारीक चिरलेली थोडीशी कोथिंबीर, तर आता आपण त्याच्यामध्ये उकडलेलं मटण म्हणजे शिजलेलं मटण त्याच्यामध्ये टाकून घेत आहोत. मटण टाकून घेतल्याच्या नंतर 2 मिनटं असंच परतून घ्यायचं आहे. व किंचित मीठ टाकायचं नंतर वरून आपण जे आलं लसूण खोबऱ्याचं वाटण केलं आहे ना, त्याच्यासाठी थोडंसं मीठ टाकायचं. का तर आपण मटण शिजवताना मीठ टाकलेलं असतं, नंतर जास्त मीठ टाकायचं नाही. आणि असं 2 मिनटं परतल्याच्या नंतर आपलं खरडा मटण तयार झालेलं आहे. मटण फ्राय किंवा मटण खरडा असं पण बनवल्यानंतर वेगवेगळ्या पद्धतीने मुलांच्या आवडीसाठी तुम्ही पण कसं बनवता ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला आता आपण ना मटणाची रशी बनवून घेऊया. तर आता गॅसवरती पातेल्यामध्ये कांदा, खोबरं, भाजलेला कांदा, भाजलेले खोबरं, आलं, लसूण हे सर्व वाटण भाजून एकदम असं बारीक करून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये आपल्या घरगुती पद्धतीचा काळा मसाला, एकदम होममेड पद्धतीने घरी बनवलेला मसाला. मटणाची भाजी एकदम छान, नॉनव्हेजची कुठलीही भाजी बनवा तुम्ही एकदम छानच लागणार त्या मसाल्यापासून. तिखट असा झणझणीत मसाला आहे. आकाड स्पेशल मटण रस्सा भाजी बनवत आहे मी. आता चांगलं परतल्याच्या नंतर त्याच्यामध्ये आपण मटणाचं ते सूप त्याच्यामध्ये टाकून घेऊया. मटणाचं सूप त्याच्यामध्ये टाकल्याच्या नंतर त्याला असं 2 मिनटं थोडीशी उकळी येऊन द्यायची, म्हणजे कधी पण रशीवर अशी तरी येते. तुम्ही सर्व सूप पण त्याच्यामध्ये टाकू शकता, असं काही नाही. तुम्हाला भाजी किती बनवायची आहे त्याच्यानुसार तुम्ही. आता मी जे त्याच्यामध्ये पेस्ट टाकलेली आहे ना, तर इसूर बनवलेला आहे आणि तो असा गरम पाण्यामध्ये एकदम कालवून असा त्याच्यामध्ये टाकलेला आहे. आपली मटणाची रस्सा भाजी तयार झालेली आहे. तर पाहू शकता तुम्ही.
आखाड स्पेशल मटण रस्सा भाजी, मटण खरडा हे सर्व तयार करून घेतलेलं आहे. तुम्ही पण कसं करता ते सांगा.